नमस्कार. डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. आपण स्पेशली अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्यासाठी ताई सिरीज सुरू केलेली आहे आणि या सिरीजमधला आजचा हा 6वा व्हिडिओ आहे. म्हणजे आतापर्यंत आपण 5 भागामध्ये हे व्हिडिओ आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत आणि ते 5 व्हिडिओ आपण डेफिनेटली पाहिले असतील. जर पाहिले नसतील तर या ठिकाणी जरूर पहा आणि तुमच्या मैत्रिणींना सुद्धा हे शेअर करा. या सिरीजच्या माध्यमातून आतापर्यंत आलेले जे क्वेश्चन्स आहेत, PYQs आहेत, त्याचं डिस्कशन आपण करत आहोत. या माध्यमातून आपल्याला या डिस्कशनच्या माध्यमातून की अभ्यास कसा करायचा आहे, कशावर फोकस करायचा आहे, या सगळ्या बाबी इथं क्लिअर होणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला योग्य दिशा, योग्य मार्गदर्शन देण्यासाठी डायरेक्शन अकॅडमीने स्पेशल बॅच लॉन्च केलेली आहे, अंगणवाडी पर्यवेक्षिका. आणि बॅच ही फक्त नामात्र 999 रुपये आहे. ही ऑफर प्राइस आहे. रेग्युलर फी जी आहे ती 2000 आहे. यामध्ये संपूर्ण सिलेबस टेक्निकल, नॉन टेक्निकल कव्हर केला जाईल. त्याचबरोबर तुम्हाला नोट्स, टेक्निकल, नॉन टेक्निकल दोन्हीही प्रकारच्या नोट्स इथे प्रोव्हाइड केले जातील. त्याचबरोबर टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल असणार आहे. अशी परिपूर्ण बॅच डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर उपलब्ध आहे. याचे डेमो लेक्चर सुद्धा उपलब्ध आहे. चला, आजच्या सेशनमधला पहिला क्वेश्चन नंबर फर्स्ट की भारतामध्ये RTI ओके, राईट टू इन्फॉर्मेशन कायदा कधीपासून पूर्णपणे लागू करण्यात आला. आता यामध्ये RTI जो आहे, राईट टू इन्फॉर्मेशन, या कायद्याच्या माध्यमातून आपल्याला सरकारी कामाची जी माहिती आहे तेही उपलब्ध होते. मग हा जो कायदा आहे हा कधीपासून, तर ऑक्टोबर 2005 पासून हा कायदा जो आहे तो लागू करण्यात आला. आता याबद्दल आपण थोडी माहिती बघू की यामध्ये अंमलबजावणी कधीची आहे. हा कायदा संसदेत 15 जून 2025 रोजी मंजूर करण्यात आला आणि त्याची संपूर्ण अंमलबजावणी देशामध्ये हे कधीची आहे, 12 ऑक्टोबर 2005. त्यामुळे लक्षात ठेवा तारीख, 12 ऑक्टोबर 2005 ला संपूर्ण देशामध्ये या ठिकाणी RTI, राईट टू इन्फॉर्मेशन, माहिती अधिकाराचा कायदा, याची अंमलबजावणी करण्यात आली. उद्देश काय आहे, शासकीय कामकाजात पारदर्शकता आणणे, उत्तरदायित्व वाढवणे आणि भ्रष्टाचाराला आळा घालणे, हे याचं काय आहे, मेन ध्येय किंवा उद्दिष्ट आहे. आणि यामध्ये नागरिकांचे अधिकार, याच्यामध्ये नागरिकांना कोणते अधिकार आहेत, तर या कायद्यामुळे सामान्य नागरिकांना शासकीय माहिती मिळवण्याचा कायदेशीर अधिकार प्राप्त झालेला आहे. म्हणजे कायदेशीर अधिकार प्राप्त करून देणारा जो कायदा आहे तो आहे RTI, राईट टू इन्फॉर्मेशन कायदा 2005. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू की मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजना, सुकन्या समृद्धी योजना खालीपैकी कोणी सुरू केली. आता यामध्ये सुकन्या समृद्धी योजना जी आहे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी ही योजना सुरू केली. या योजनेचा शुभारंभ 22 जानेवारी 2015 रोजी बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाचा एक भाग म्हणून या ठिकाणी ही योजना सुरू करण्यात आली. कधी, 22 जानेवारी 2015 ला ही योजना सुरू करण्यात आली. उद्देश होता मुलींच्या उच्च शिक्षण व लग्नासाठी पालकांना लहान बचत करण्यास प्रोत्साहन देणे, हे त्याचं काय आहे, उद्दिष्ट होतं. आणि यामध्ये या योजनेच्या अंतर्गत उघडलेले बँक खात्यावर मिळणारा व्याजदर इतर शासकीय लहान बचत योजनेपेक्षा काय होता, अधिक होता. म्हणजे की यामध्ये की एक छोट्या बचती करता येतील आणि त्या बचतीवर सरकार तुम्हाला काय करणार आहे, या ठिकाणी की व्याज देणार आहे आणि इतर योजनेपेक्षा ह्याच्यामधून मिळणारं व्याज जे आहे ते जास्त होतं. अशा प्रकारची ही सुकन्या समृद्धी योजना. थर्ड क्वेश्चन आहे प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना भारत सरकारद्वारे खालीपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती, अशा प्रकारचा प्रश्न विचारला होता. तर त्याचं उत्तर असणार आहे 2003 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. त्या घोषणा वर्ष जे आहे म्हणजे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात ऑक्टोबर 2003 मध्ये या योजनेची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. आणि या योजनेचा मुख्य हेतू काय आहे, देशातील या ठिकाणी तृतीयक आरोग्य सेवेतील प्रादेशिक असमतोल दूर करणे आणि या ठिकाणी एम्स सारख्या सर्वोत्कृष्ट वैद्यकीय संस्थांची संख्या वाढवणे, हा त्याचा मेन हेतू होता. आणि यामुळे देशातील सर्वसामान्य जनतेला परवडणारे व मोफत उच्च दर्जाचे वैद्यकीय शिक्षण व उपचार मिळणे सुलभ झाले आहे. अशा प्रकारची ही महत्त्वाची योजना. नेक्स्ट क्वेश्चन आहे की निरोगी मानवी शरीरातील रक्ताची सर्वसाधारण pH मूल्य श्रेणी किती असते, म्हणजे रक्ताचा pH किती असतो. तर रक्ताचा pH असतो 7.35, तो या ठिकाणी 7.45, म्हणजे या ठिकाणी 7.35 ते या ठिकाणी 7.45 हा काय आहे, या ठिकाणी pH असतो तो की रक्ताचा, निरोगी रक्ताचा. ओके.
तर यामध्ये की अल्कधर्मी स्वरूप जे आहे, मानवी रक्ताचे सामान्य pH मूल्य जे आहे ते 7.35 ते 7.45 दरम्यान असते. म्हणजेच मानवी रक्त हे किंचित अल्कधर्मी, स्लाइटली अल्काईन असते आणि शरीरातील विविध एन्झाइम्स ओके आणि रासायनिक प्रक्रिया सुरळीत चालण्यासाठी pH मूल्य या मर्यादित राहणे अत्यंत आवश्यक असते. यात किरकोळ बदल झाल्यास मानवी पेशींच्या रचनेत व श्वसन प्रक्रियेत काय होऊ शकतो, विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळं या ठिकाणी pH मेंटेन असणं गरजेचं आहे. नेक्स्ट हे स्पेशल आपण अंगणवाडी परीक्षेची बॅच लॉन्च केलेली आहे. निश्चित या बॅचच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं अंगणवाडी परीक्षा होण्याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होणार आहे. यामध्ये सध्या ऑफर प्राइस सुरू आहे 999 रुपये. याचे डेमो लेक्चर सुद्धा अवेलेबल आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतामध्ये विधवा पुनर्विवाह ओके भारतामध्ये विधवा पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? तर कधी, तर या ठिकाणी 1856 मध्ये भारतामध्ये विधवा पुनर्विवाहाचा कायदा जो आहे तो या ठिकाणी इंट्रोड्यूस करण्यात आला होता, पारित करण्यात आला होता, हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा. आणि हा कायदा लॉर्ड डलहौसी या कायद्याचा जो मसुदा आहे तो कोण तयार केला होता? लॉर्ड डलहौसीने या कायद्याचा मसुदा तयार करून लॉर्ड कॅनिंगच्या कार्यकाळात म्हणजेच 26 जुलै 1856 रोजी हा संमत केला. म्हणजे लॉर्ड डलहौसीने या विधवा पुनर्विवाह जो कायदा आहे या कायद्याचा मसुदा तयार केला आणि लॉर्ड कॅनिंगनं हा कायदा जो आहे तो संमत केला. यामध्ये समाजसुधारक पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या सततच्या प्रयत्नामुळे आणि आंदोलनामुळे ब्रिटिशांना हा कायदा लागू करावा लागला. म्हणजे महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन कोणाचं आहे? पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर. या कायद्याने विधवा स्त्रियांना पुन्हा लग्न करण्याचा आणि त्यांच्या पहिल्या पतीच्या मालमत्तेची वारसा हक्क राखण्याचा कायदेशीर अधिकार या ठिकाणी या कायद्याने मिळवून दिला. तर अत्यंत महत्त्वाचा असा हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा कधीचा आहे? 1856चा हा कायदा आहे. नेक्स्ट, मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार संसदेने कोणत्या वर्षी मंजूर केला? तर संसदेने 2009 मध्ये हा जो कायदा आहे तो पारित केला. आता या कायद्याच्या माध्यमातून पहिलं तर हा कायदा संसदेमध्ये 4 ऑगस्ट 2009 मध्ये मंजूर केला, परंतु तो संपूर्ण देशामध्ये 1 एप्रिल 2010 पासून लागू करण्यात आला. 1 एप्रिल 2010 पासून हा कायदा जो आहे संपूर्ण देशामध्ये लागू केला. यामध्ये या ठिकाणी की हा कायदा कोणत्या फंडामेंटल राईटच्या किंवा मूलभूत हक्काच्या अधिकारावर आधारित या ठिकाणी तयार करण्यात आला असा सुद्धा प्रश्न विचारला जातो. त्यामुळं संविधानातील जे कलम आहे, संविधानातील कलम 21A हे कलम 86व्या घटनादुरुस्ती अंतर्गत ओके 86वी घटनादुरुस्तीच्या अंतर्गत ॲड करण्यात आलं आणि या 21A च्या अंतर्गत ज्या मुलांचं वय 6 ते 14 आहे अशा प्रत्येक बालकास मोफत व सक्तीचे शिक्षण मिळणे हा मूलभूत घटनात्मक हक्क बनवण्यात आला. म्हणजे फंडामेंटल राईट बनवण्यात आला 21A च्या अंतर्गत. आता सध्या महाराष्ट्रामध्ये या कायद्याच्या अंतर्गत शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील बालकांसाठी 25% राखीव जागांची तरतूद करण्यात आलेली आहे. तर अशा महत्त्वाचा हा RT राईट टू एज्युकेशन शिक्षणाचा अधिकार जो आहे हा महत्त्वाचा विधेयक 2010 मधून. त्यानंतर नेक्स्ट, बालकांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या युनिसेफ या जागतिक संस्थेचं मुख्यालय कुठे आहे? तर युनिसेफचं मुख्यालय आहे न्यूयॉर्क ओके. न्यूयॉर्क कुठं आहे? USA मध्ये आहे. तर मुख्यालय युनिसेफचं जे मुख्यालय आहे युनिसेफ युनायटेड नेशन चिल्ड्रन फंड स्थापना आहे 11 डिसेंबर 1946 रोजी याची स्थापना करण्यात आली आणि मुख्यालय आहे न्यूयॉर्क, अमेरिका. याचं उद्दिष्ट ध्येय काय आहे? दुसऱ्या महायुद्धामध्ये उद्ध्वस्त झालेल्या देशातील बालकांना आरोग्य व अन्न पुरवण्यासाठी या ठिकाणी ही संस्था सुरू करण्यात आली होती आणि सध्या ही जागतिक बाल हक्कांसाठी काम करते. त्याचबरोबर 1965 मध्ये युनिसेफला त्यांच्या जागतिक कल्याणासाठीच्या कामासाठी नोबेल शांतता पुरस्कार सुद्धा देऊन गौरवण्यात आलेला आहे. कधीचा नोबेल मिळालेला आहे? तर 1965चा नोबेल या ठिकाणी त्यांना देण्यात आलेला आहे. नेक्स्ट, युनिसेफच्या आतापर्यंतच्या सर्वात कमी वयाच्या सदस्य राजदूताचे
राजदूताचे नाव काय आहे, अँबॅसेडरचं नाव काय आहे. त्या ठिकाणी सर्वात जसं वय कमी आहे, ओके, ते होती मिली बॉबी ब्राउन. ओके, मिली बॉबी ब्राउन जे आहे यांचं वय सर्वात कमी आहे. ठीक आहे. यामध्ये प्रसिद्ध ब्रिटिश अभिनेत्री मिली बॉबी ब्राउन हिची 2018 मध्ये अवघ्या 14व्या वर्षी युनिसेफची सदिच्छा राजदूत म्हणून या ठिकाणी काय करण्यात आली, नियुक्ती करण्यात आली. आणि ती जगभरातील बालहक्क, बालहिंसा, तरुणामधील मानसिक आरोग्य या सारख्या विषयावर जागरूकता करणे किंवा या ठिकाणी लोकांना अवेअर करण्यासाठी ही मोहीम आहे. आणि या सन्माननीय भूमिकेद्वारे जागतिक ख्यातीतील व्यक्ती बालकांच्या समस्येकडे या ठिकाणी जगाचं लक्ष वेधत असते. असे महत्त्वाची ही या ठिकाणी सदिच्छा दूत. नेक्स्ट, नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी खालीपैकी कोणत्या संस्थेचे संबंधित आहे, तर कैलास सत्यार्थी आहेत बचपन बचाओ आंदोलन. बचपन बचाओ आंदोलन यांच्या संदर्भात या ठिकाणी आहेत कैलास सत्यार्थी. आता यामध्ये कैलास सत्यार्थी यांनी 1980 मध्ये बचपन बचाओ आंदोलन, सेव्ह द चिल्ड्रन चाइल्डहुड मुवमेंट, सेव्ह द चाइल्डहुड मुवमेंट या संस्थेची स्थापना केली. आणि त्यांनी त्यांच्या संस्थेने आतापर्यंत 1 लाखपेक्षा जास्त बालकांना बालमजुरी, गुलामगिरी, तस्करीतून काय केलेलं आहे, बाहेर काढलेलं आहे. आणि त्यांना शांततेचा पुरस्कार मिळालेला आहे. बाल हक्कांच्या रक्षणासाठी केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना 2014चा काय मिळालेला आहे, नोबेल शांतता प्राइज मिळालेला आहे. ठीक आहे. असे महत्त्वाचे या ठिकाणी हे सत्यार्थ कैलास सत्यार्थी. नेक्स्ट, बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेचा एक भाग म्हणून मुलींसाठी विशेष बँक खाते सुरू करण्यात आले. त्याचे नाव काय आहे? ओके, तर नाव काय आहे, सुकन्या समृद्धी. सुकन्या समृद्धी हे काय आहे, या ठिकाणी बँक खात्याचं नाव असणार आहे. यामध्ये सुकन्या समृद्धी खाते हे मुलीच्या उच्च शिक्षणासाठी आणि भविष्यातील लग्नाच्या खर्चासाठी सुरू करण्याची एक विशेष बचत मोहीम आहे. या मोहिमेच्या माध्यमातून मुलीच्या वयाच्या 10व्या वर्षापर्यंत किंवा 10व्या वर्षापर्यंत हे खाते उघडता येते. यामध्ये कर सवलत या ठिकाणी आणि चांगल्या व्याजदराचा फायदा होतो. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, टॅक्सची सवलत सुद्धा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मातृत्व संरक्षण आहे. महिला व बालविकास मंत्रालयाच्या अंतर्गत ही योजना मुलींच्या आर्थिक शैक्षणिक सक्षमीकरणाचं मोठं माध्यम बनली आहे. अशा प्रकारची ही महत्त्वाची सुकन्या समृद्धी खाते. नेक्स्ट, 11 नंबरचा क्वेश्चन आहे, 2019 मध्ये सुरू केलेल्या खालीपैकी कोणत्या मोहिमेमुळे आरोग्य, कृषी, ऊर्जा क्षेत्रात आगामी 5 वर्षात परिवर्तन होणे अपेक्षित आहे? कशामध्ये, या ठिकाणी तर UNATI मध्ये परिवर्तन होणे अपेक्षित आहे. आता यामध्ये UNATI मध्ये काय आहे, अंडरटेकिंग नॅशनली रिलेव्हंट टेक्नॉलॉजी इनोव्हेशन, या ठिकाणी त्याला म्हणायचं UNATI. ही मोहीम जी आहे अटल जय अनुसंधान बायोटेक मिशनचाच एक मुख्य भाग आहे. जैव तंत्रज्ञान मंत्रालयाने 2019 मध्ये सुरू केलेली या मोहिमेचा मूळ उद्देश होता देशातील आरोग्य, कृषी, ऊर्जा क्षेत्राला अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सक्षम करणे हा त्याचा हेतू होता. या मिशन अंतर्गत स्वस्त लस निर्मिती करणे, त्याचबरोबर पोषण अभियानाला बळ देणारे अन्न संशोधन कार्यक्रमाचं काय आहे, याच्यामध्ये समावेश आहे. अशा प्रकारची महत्त्वाची ही योजना आहे. त्यानंतर 12, क्वेश्चन नंबर 12, जागतिक लोकसंख्या दिन वर्ल्ड पॉप्युलेशन डे केव्हा या ठिकाणी साजरा केला जातो? तर तो आहे 11 जुलैला दरवर्षी साजरा केला जातो वर्ल्ड पॉप्युलेशन डे. 4 म्हणजे 11 जुलै 1987 मध्ये 11 जुलै 1987 मध्ये जगाची लोकसंख्या 5 अब्ज 5 बिलियन डे, ओके, 5 बिलियन या ठिकाणी झाली होती, 5 अब्ज झाली होती. त्या अनुषंगाने संयुक्त राष्ट्राने 1989 मध्ये दरवर्षी 11 जुलै हा दिवस जो आहे जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून या ठिकाणी घोषित केला. उद्देश वेगाने वाढणाऱ्या जागतिक लोकसंख्येचं मानवी जीवन, पर्यावरण, नैसर्गिक संसाधन होणाऱ्या परिणामाबद्दल लोकांमध्ये काय आहे, जागरूकता निर्माण करणे. त्यानंतर सांख्यिकी अभ्यास, लोकसंख्या वाढीचा वेग नियंत्रणात ठेवण्यासाठी कुटुंब नियोजन आणि लिंग गुणोत्तर सुधारणे हे आजच्या काळाची काय आहे, गरज आहे. असं या ठिकाणी हा 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिन. त्यानंतर एकात्मिक बाल संरक्षण योजना इंटिग्रेटेड चाइल्ड प्रोटेक्शन स्कीम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली?
तर ही जी स्कीम आहे ही सुरू करण्यात आली 2009-10 मध्ये. 2009-10 मध्ये ही स्कीम सुरू करण्यात आली. या स्कीमच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाने ही योजना 2009-10 मध्ये या ठिकाणी सुरू करण्यात आली. उद्देश होता अनाथ, निराधार, बेघर आणि कठीण परिस्थितीत असलेल्या बालकांना सुरक्षित पर्यावरण आणि त्यांच्या हक्काचे रक्षण करणे. या मोहिमेच्या माध्यमातून या ठिकाणी सध्याच्या काळात या मूळ योजनेचे नाव बदलून ती अधिक सक्षम करण्यासाठी मिशन वात्सल्य, मिशन वात्सल्य नावाने या ठिकाणी पुनर्रचित करण्यात आलेली आहे. मिशन वात्सल्य हे या ठिकाणी ह्या नवीन योजनेचं काय आहे नाव आहे. नेक्स्ट, जन्माच्या वेळी अर्भकाच्या शरीरात अंदाजे किती हाडे असतात? अर्भकाच्या शरीरात किती आहेत? या ठिकाणी 300 हाडं जे आहे ते असतात. 300 हाडे. हाडाची रचना, जन्माच्या वेळी नवजात अर्भकाच्या शरीरात अंदाजे 300 हाडे असतात, ज्यामध्ये प्रामुख्याने लवचिक खुर्च्या समाविष्ट असतात. आणि संयोग प्रक्रिया जे आहे, बाळ मोठे होत असताना या हाडाचे एकमेकाशी संकलन म्हणजे फ्युजन होते आणि प्रौढ व्यक्तीच्या शरीरात शेवटी 206 हाडे असतात. म्हणजे प्रौढ व्यक्ती असेल तर किती हाडे असतात? 206 हाडं. बालक असेल तर किती आहेत? 300 हाडं असतात. आणि अर्भकाची लवचिक हाडे बाळंतपण सुलभ होण्यासाठी आणि बालवयात जलद शारीरिक हालचाली वाढीसाठी काय आहे? अत्यंत अनुकूल असतात. त्यानंतर पहल योजना कशाशी संबंधित आहे? पहल योजना ही आहे LPG अनुदानाच्या संदर्भात. म्हणजे LPGचं अनुदान जे आहे ते थेट काय होत असतं? ट्रान्सफर केलं जातं. या योजनेचं स्वरूप होतं पहल. या ठिकाणी पहल योजना आहे. या अंतर्गत घरगुती गॅसचे अनुदान थेट ग्राहकाच्या बँक खात्यावर जमा केलं जातं. आणि या मोहिमेच्या माध्यमातून 1 जानेवारी 2015 रोजी या ठिकाणी ही देशभरामध्ये सुरू करण्यात आली. कशाच्या माध्यमातून? DBT, डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरच्या माध्यमातून ही योजना काय करण्यात आली? लागू करण्यात आली. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आजचं लेक्चर इथं संपत आहे. आणि या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला आयडिया आली असेल की कशा पद्धतीने आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे, अभ्यास करायचा आहे, सोर्सेस कशा पद्धतीने वापरायचे आहेत. तर यासाठीच आपण डायरेक्शन अकॅडमीने स्पेशल बॅच लॉन्च केलेली आहे अंगणवाडी परीक्षकेची. जरूर जॉईन करा आणि तुमच्या मैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. ऑल द बेस्ट. जय हिंद.